भगवान श्रीकृष्णाची बासरी केवळ एक वाद्य किंवा गोपींचे मन मोहून घेणारी वस्तू नव्हती, तर तिच्या मागे एक खोल आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. कान्हाच्या हातातील बासरी एक गूढ प्रतिकात्मक अर्थ सांगते. तसेच तो अर्थ समजून घेतल्याबरोबर ती बासरी अखेरीस का अदृश्य झाली याचा उलगडा होतो. चला तर मग जाणून घेऊया, श्रीकृष्णाला बासरी कोणी दिली? बासरी अदृश्य होण्यामागचे कारण काय आहे? लोककथा काय सांगतात? श्रीकृष्णाला बासरी कोणी दिली? अनेक लोककथा आणि पौराणिक कथांनुसार श्रीकृष्णाची बासरी फक्त वाद्य नव्हती, तर ती प्रेमाचे आव्हान करणारे माध्यम, आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचे प्रतीक आणि ईश्वराच्या शक्तीचे साधन होते. बासरीचा स्वर ऐकताच गोपी, पशु, पक्षी, वृक्ष आणि अगदी संपूर्ण सृष्टी मंत्रमुग्ध होत असे. श्रीकृष्णाला ही बासरी भगवान शंकर यांनी भेट म्हणून दिली होती, त्यामुळे ती अत्यंत खास होते. मात्र श्रीकृष्ण त्या बासरीचा उल्लेख तोपर्यंतच आढळतो जोपर्यंत राधा त्याच्या सोबत होती. जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आले आणि त्यांनी गृहस्थ जीवन स्वीकारलं, रुक्मिणी सत्यभामा पत्नीसह राजधर्म पाळण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी बासरीचा त्याग केला. पण बासरी इतकी महत्त्वाची असताना श्रीकृष्ण पृथ्वीवरून अंतर्धान पावले तेव्हा बासरीचे काय झाले हा प्रश्न उभा राहतो. चला हे समजून घेऊया. श्रीकृष्णाच्या बासरीचे काय झाले? श्रीकृष्णाची बासरी गायब होण्यामागे अनेक मान्यता आहेत. भागवत परंपरेनुसार जेव्हा श्रीकृष्णाने वृंदावनातील लीला संपवून द्वारकेमध्ये राजधर्म स्वीकारला, तेव्हा त्यांनी बासरीचा त्याग केला. याचा अर्थ असा की त्यांनी प्रेम आणि भक्तीचा लीलांना पूर्ण विराम देत धर्म आणि कर्तव्याच्या मार्गावर पाऊल ठेवले. एका मान्यतेनुसार त्यांनी बासरी यमुना नदीत प्रवाहित केले, तर दुसऱ्या मान्यतेनुसार श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली आणि त्याचसोबत बासरीही जलसमाधीला गेली. कारण बासरी त्यांच्या शक्तीचे प्रतीक होती, त्यामुळे ती भौतिक रूपात शिल्लक राहणे अपेक्षित नव्हतं. बासरीचे अदृश्य होणे हे दर्शवते की आयुष्यात एक असा टप्पा येतो जेव्हा माणसाला मोह मायापलीकडे जाऊन धर्म आणि कर्तव्य याची साथ द्यावी लागते. श्रीकृष्णाची प्राणशक्ती बासरी. काही मान्यतांनुसार राधेच्या निधनानंतर शोकाकुल झालेल्या श्रीकृष्णाने प्रेमाचे प्रतीक असलेली बासरी स्वतःच नष्ट केली. ब्रज प्रदेशातील लोककथेनुसार श्रीकृष्णाने शेवटच्या वेळी वृंदावनात यमुनेच्या काठी आपली बासरी ठेवली होती. ती बासरी हळूहळू वृक्ष आणि वेलीत परिवर्तित झाली आणि म्हणूनच आजही ब्रजमध्ये काही वृक्षांना वंशी वृक्ष असे म्हटले जाते. काही संतांचे असेही मत आहे की बासरीत स्वतः श्रीकृष्णाची प्राणशक्ती होती. जेव्हा श्रीकृष्णाने आपली लीला समाप्त केली, तेव्हा बासरीनेही अदृश्य रूप धारण केले. म्हणजेच बासरी नष्ट झाली नाही, तर ती अलौकिक बनली असे सांगितले जाते.